अरुण लखानी यांच्या राजकीय भूमिकेवरनं आता राज्याच्या राजकारणात नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लखानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे। अरुण लाखानी जर आरएसएसचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत। भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल कोणावर? लखानींवर। कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे, त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन। लखानी जे आहे हे जन्मजात आरएसएसचे, जन्मजात आरएसएसचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत आरएसएसला ताकद देणारे असे ते सद्गृहस्थ आहेत। त्याच्यामुळे काय आश्चर्यकारक काय, म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं। महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं। तेव्हा हे लखानी जे आहेत ते ना, तिथे काय काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत। विदर्भात आरएसएसचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानींचं नाव आहे। त्यांचा प्रश्न आहे काय? एकीकडे तुम्ही सांगताय की बाहेरच्या आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते, तर दुसरीकडे तुम्ही आता सांगताय की लखानी आरएसएसचे आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते। आरएसएस आणि भाजपमध्ये काय, तुम्ही जर अभ्यास केला पाहिजे सामाजिक राजकीय। आरएसएस आणि भाजप वेगळे आहेत का? प्रत्येक भाजपाचा मूळ माणूस आरएसएसचाच आहे ना। अरुण लाखानी जर आरएसएसचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत। संघटनेच्या लोकांना संघटनाच आहे ना, मदर बॉडी आहे, फादर बॉडी आहे संघटना। आता आमचे लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवार देतो, याचा अर्थ असा आहे ते शिवसेनेचे काम करणारे लोक आहेत, शिवसेनेच्या संघटनात्मक कामात गुंतलेले लोक आहेत। आरएसएस म्हणजे भारतीय जनता पक्ष, वेगळं काय? पण राऊसाहेब, इतकी वर्ष अरुण लखानींचा कधी विधान परिषद राज्यसभेसाठी विचार केला जात नाही। सुप्रिया सुळे जेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात तेव्हा लखानी त्यांच्या बरोबर असतात आणि अचानक लखानी यांची उमेदवारी घोषित होते। बहुतेक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल कोणावर? लखानींवर। दुसरं काय सांगू शकतो मी? कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी काय करायचं, पण लखानींचा आणि आपला संबंध कुठे येतोय? लखानीला तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे। पण विचारसरणी नावाचं आहे, विचारसरणीच आहे ना ती। नाही, दोन कुटुंबांमध्ये त्यांची पर्सनल गोष्ट असेल, पण अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे। याच्यामध्ये असं आहे की आयडिओलॉजिकल डिफरन्सेस हे 100% असतात आणि आहेत आणि टोकाचे आहेत। पण आता असं आहे की हा वेगळा विषय आहे ना, हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे, त्यांच्या कुटुंबाविषयी प्रश्न मी काय उत्तर देऊ? संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। यावर संबंधित नेते आणि पक्षांकडनं काय प्रतिक्रिया येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।